धन्यवाद सुभाष. खूप चांगलं भिवंडीचं क्रिकेट डेव्हलप झालंय आणि या डेव्हलप क्रिकेटचा इतिहास किंवा लेखाजोखा जर कोणाला जास्त प्रकारे माहिती असेल, सखोल माहिती असेल तर सुभाष धुमाळ याचं नाव घेतलं होतं. आमचा आवडता खेळाडू तानाजी पाटील, राजन पाटील, तानाजी स्पोर्ट्स वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे या संघाचा राजन पाटील आमच्या जवळ आहे. त्यांना देखील त्यांच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. तर बोलूया सामन्याकडे. पुन्हा एकदा पंचांना विनंती आहे की वेळेच्या बाबतीत आम्ही वारंवार सूचना करतोय, मात्र आपल्याकडून आपण वेळ सर, कारण या संघाने आपली निर्धारित 6 षटके 30 मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. तर गेम स्टार्ट होतोय. षटकामधील पहिला चेंडू प्रितेश याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू डाऊन द ग्राउंड फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग याच्या मधून हा चौकार. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान आहे हो आमची आणवण शान. सुंदर फटका. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला पॉवरफुल फटका आणि या 4 धावा. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, ऑन दी राईज खेळलं आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या 4 धावा. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही. जोपर्यंत शॉट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतात. द्विधा मनस्थितीमध्ये मोरे सर हा फटका खेळला होता फलंदाज रुपेश शिंदे याने. नक्कीच चेंडूची गती आणि चेंडूचा टप्पा व्यवस्थित ओळखता आला नाही फलंदाजाला आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला कृती करायची होती त्यावेळेला कृती थोडीशी वेगळी झाली आणि त्याच कारणासो इथे आपण पाहतोय द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेलेला फटका. प्रितेश पाटील यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू, पंचांचा बिमर नोचा इशारा होतोय आणि 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि प्लस पॉईंट पुढील चेंडू मोरे सर फ्री डे असणार आहे. हो नक्कीच आपण पाहतो कमरेच्या वर हा चेंडू हाताळला होता फुलर लेन आणि त्याच कारणासो स्क्वेअर लेग पंचांनी लगेच हा चेंडू नो असल्याची खूण केली आणि या चेंडूवर असेल फ्री हिट. बघूया फ्री हिटवर बिग हिट पाहायला मिळतोय का. धावसंख्ये दरम्यान 7 आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र समोर केलेल्या व्ही मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. राजन पाटील चांगला प्रयत्न करतोय, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. नक्कीच राजन पाटील खूप फास्ट आहेत आउटफील्डमध्ये. जरी त्यांची हेल्दी देहरचना असते तरी मात्र पायाचा नक्कीच वापर त्यांनी चांगला केला, हाताचा चांगला वापर केला आणि चेंडूला अडवण्यासाठी 2 धावा वाचल्या. यावेळी चेंडूला आपटे दिले होते, अतिशय सुरेख चेंडू, गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होऊन सरळ निघून जातोय इष्टरक्षक हातामध्ये. प्रितेश पाटीलाचे गोलंदाज नेहमीच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतोय. मसलचा चांगला वापर नेहमीच करताना प्रितेश पाटील तालुका क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे. खूप चांगलं टॅलेंट आहे प्रितेशकडे, आजच्या सामन्याचा हिरो. यावेळी आटपट्या अंदाजाने फटका केलेला आहे. टीममधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय दिनेश पाटील, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावेने डेरिव्हिल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. नक्कीच सुंदर टेक्निक वापरले जाते दोन्ही संघांकडून. ज्या वेळेला चांगला चेंडू हाताळला जातो त्यावेळेला प्राधान्य किंवा कौतुक केलं जातं ते गोलंदाजाचं. प्रितेश पाटील राईट मोर द स्टंप. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर चेंडू होता, प्रॉपर टायमिंग साधता नाही, मात्र एक चिकी रन्स फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावेने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना I11 डेरिव्हिल संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 11 धावा. 11 धावांनी सुरुवात करतोय डेरिव्हिल संघ. या सामन्यामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ खेळत आहेत आणि एक चांगला संकल्प घेऊन या स्पर्धेमध्ये उतरतायत सर्व संघ. प्रत्येकाचं स्वप्न आहे की या स्पर्धेमध्ये सहभाग होणं, सहभाग झाल्यानंतर विजय प्राप्त करणं आणि विजयी गाथा शेवटपर्यंत फायनलपर्यंत जाणं हे स्वप्न आहे प्रत्येक संघाचं. मात्र कोण असेल या केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा चॅम्पियन संघ. आपण बरेचसे संघ पाहिलेत की ज्यांनी या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय.
पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाय विधी संघ असेल, गोरसई संघ असेल, तदनंतर आणि गोरसई संघाचा बोलबाला राहिलेला, मात्र पुरुषोत्तम एंटरप्राइजेसने इतिहास रचला होता 11 बाईक्स जिंकून. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन दूरवरच्या टोकावरून गोलंदाज एक्सप्रेन्स कंपेनर राजन पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय आणि गतीला ओळखू पारखू शकला नव्हता फलंदाज. एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 12 धावा. अनुभवी गोलंदाज आहे राजन. अनुभवाचा खूप चांगला वापर आपल्या संघासाठी करून नेहमी देत असतो जो राजन, आणि त्याच कारणास्तव मात्र आपण पाहतोय की पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रितेश राजनवर सोपवतोय. राजन पाटील स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड इनकडून वळताना यावेळी बॅकफुलर जाऊन चेंडूला खरं तर कव्हर रिझनमध्ये टोलवायचं, मात्र चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनमध्ये आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या एका धावेने वाढून होते. ते धावपलीकडे 13 धावा. रुपेश शिंदे आपण जर पाहिलं तर तब्बल जवळपास 9 या धावसंख्येवर खेळतो आणि 3 धावांवर खेळतोय तो किशोर भोईर. एक चौकार फक्त आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहायला मिळालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर चांगली वापसी गोलंदाजाने केली. यावेळी मात्र एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे दिनेश पाटील डीप मिडविकेट रिजनमध्ये क्विक थ्रो आणि फक्त एकच धाव. नक्कीच आउटफील्डमध्ये चांगला फास्ट असणारा खेळाडू, चपल खेळाडू म्हणून दिनेश पाटील याची प्रचिती आहे. एक चांगलं टॅलेंट असणारा खेळाडू दिनेश. या षटकाचा विचार केला तर एकेरी धावेने धावपळ घालता ठेवलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज राजन पाटील कडून. याला पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या अनेक उन्हाळे पावसाळे नक्कीच या खेळाडूने अनुभवलेले आहेत आणि तो अनुभव इथे 50 लावताना आपण पाहतोय मोरे सर राजन पाटील या खेळाडूला. राजनचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. वयाचे जवळपास 40च्या आसपास त्याचं वय असेल. राजन पाटील यावेळी मेस्टाम फाटका चेंडूमध्ये यशरक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोरा गारद होतोय I11 डेरिवल्या या संघाचा. सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज, सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. नक्कीच आपण पाहिलं तर भिवंडीची जान, कल्याण डोंबीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान, महाराष्ट्राचा सन्मान आणि टेनिस क्रिकेटचा गौरव वाढवणारी ही एकमेव भारतातली स्पर्धा ज्याचं श्रेय जातंय A1 जोडी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि आमच्या कपिल पाटील फाउंडेशनला. अगदी योग्य उल्लेख केला, कारण अतिशय मोठं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. राजन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी पुन्हा एकदा मिस्टाईम फटका, यावेळी सेफ लँडिंग होईल कारण अशक्य झेल होता आणि चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमापार चौकार. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. टॉस साठी यायचंय DS टेंबिवली आणि पवनपुत्र वडपे. DS टेंबिवली आणि पवनपुत्र वडपे दोन्ही संघाच्या कर्णधारांना ऑफिशियल कॉल असेल. टॉस साठी यायचंय. ही 6 षटकं संपल्यानंतर ऑफिशियल टॉस होईल या मुख्य व्यासपीठावर. 2 षटकाची समाप्ती झालेली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर संदीप मोरे सर आपण पाहतोय बरोबर 9च्या सरासरीने प्रति षटकामागे I11 डेरिवली संघाने धावपलीला 10 झळकले आहेत. मात्र इथून धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण वीर तानाजी दापोडे संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे आणि वीर तानाजी दापोडे संघाने नक्कीच या मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. खास करून गोलंदाजीचा विक्रम मला अजूनही आठवतोय, ज्यावेळी सोनादेवी टेमघर संघाला याच मैदानावर 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती आणि मॅजिक गोलंदाजी दिनानाथ याने हाताळली होती आणि तो सामना वीर तानाजी दापोडे संघाने जिंकला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन त्यावेळी गोलंदाजी माध्यमातून वीर तानाजी दापोडे संघाने केलं होतं. बॅटल पहा. दापोडे संघाचा मॅन ऑफ द मॅच आणि
डेरिवली संघाचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू. प्रितेश पाटील यावेळी मात्र चेंडूला सगळं विकेट केलेलं आहे. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण मी म्हणेन आणि चांगली फेकी, कारण ज्यावेळेला धावत चेंडू अडवला होतो त्यावेळेला नक्कीच पावलांना थिरकावणं थांबवणं कठीण असतं आणि लगेच फेकी करणं कठीण असतं. पण या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल की अशा वेळेला त्यांनी चांगली फेकी केली आणि संघाच्या 2 धावा वाचवल्यात. सचिन पाटील आपण पाहतोय ही दिवार आहे, वॉल ऑफ दापोडी म्हटलं तर वावगं ठरणार आहे, कारण अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्याने या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. यावेळी मात्र आपण पाहू शकता मिडल ऑफ द पॅच चेंडू घेता आला नाही, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा उचलला होता आणि कंट्रोल फटका मोरे सर फलंदाजाला खेळता आलेला नाही. अच्छा, आमच्या A1 जोडीने सगळ्यांसाठी एक खूप मोठं व्यासपीठ उभं करून दिलं आहे. सुकेश डाकीसाहेब, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर, खूप चांगले सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये घडतंय. टेनिस विश्वामध्ये एक अग्रगण्य अशी जोडी A1 जोडी निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाकीसाहेब. प्रितेश पाटील यावेळी मात्र समोर खेळलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड, चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग अंच्या मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. A1 जोडी सुकेश डाकी निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल 4 पाटील धावा मिळत आहेत आणि या 4 धावांनी धावफलक वेगाने पुढे सरकतोय 25 वर. 25 धावा धावपळीकडे झलकल्या जात आहेत. पुढील चेंडू यावेळी मात्र सुरेख चेंडू, मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अतिशय एक्सपिरियन्स कंपेनर मुन्ना पठाण सर, आणि योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ऑफिसच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता, व्यवस्थित पाहिलं, निरीक्षण केलं आणि तदनंतर लगेच सांगितलं की हा चेंडू यष्टनच्या थोडासा बाहेर जाणार होता आणि त्याच कारणास्तव कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा निर्णय ते देऊ शकले नाहीत. तर धावा मिळत आहेत त्या 1 धावसंख्या पोहोचते ती 26. 26 धावा. पुढील चेंडू प्रितेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र शरीरापासून दूर पंचांचं वाईटचा इशारा येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाज प्रितेशाला पुन्हा टाकावा लागेल. नक्कीच वेग जास्त होता मात्र नियंत्रण नव्हतं. तुम्ही ज्या वेळेला वेग देता त्यावेळेला नक्कीच नियंत्रण असणं आणि योग्य टप्प्यावर चेंडू हाताळणं अत्यंत आवश्यक असतं. फलंदाजी बॉडी लँग्वेज, फलंदाजाचं फुटवर्क, फलंदाजाचा स्टान्स पाहणं अत्यंत आवश्यक असतं. मात्र इथे थोडीशी चूक होतोय. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खेळलेला आहे ते स्क्वेअर लेग रिझनमध्ये, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती, टायमिंग साधता नव्हतं. 1 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावेने डेरिवली संघाची धावसंख्या हळूच पुरेसर धावसंख्या वाढून झाली, ती धावपळीकडे 28 धावा. 28 धावा धावफलकावर. यापुढची लढत आपण पाहणार आहोत 2 बलाढ्य संघादरम्यान, DS टेंबिवली आणि पवनपुत्र वडपे. यावेळी मात्र फ्ली अँड मिस, 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि अशा प्रकारे एकेरी धावेने या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर I11 डेरिवली संघाची धावसंख्या झालेली ती धावपळकावर 29 धावा. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत स्वीट व्हॉइस ऑफ वसई संदीप मोरे सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. खूप चांगले ॲनालाइज, खूप चांगले रेकॉर्ड्स सुभाषच्या ब्रेन मेमरीमध्ये आहेत आणि आपण पाहतोय की सिद्दीक भाबेजी असतील किंवा सुभाष धुमाळ असतील यांच्याकडे चांगले रेकॉर्ड्स आहेत आणि त्यामुळे नक्कीच त्यांना जास्त मागणी आहे भिवंडी तालुक्यामध्ये. अजय घरातचा विचार केला तर खूप चांगले टॅलेंट आहे, तिन्ही भाषांवर प्रभुत्व आहे, क्रिकेटचा सखोल अभ्यास त्याच्याकडे आहे आणि त्यामुळे त्याचं शेड्यूल देखील खूप बिझी असतं. तर डॉक्टर मोरेश्वर गोवळी असतील, इतर सगळे समालोचक असतील, त्यांना देखील खूप मागणी आहे. तर क्रमांक 4चं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र प्रितेश कोणावर देतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. तर धावफलकावर धावा आहेत 9च्या सरासरीनं, 9.67च्या सरासरीनं तब्बल 29 धावा. 29 धावांचं लक्ष आमच्या A1 जोडीमार्फत सर्व गोष्टीमध्ये परिपक्वता, सर्व गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नीटनेटकं आयोजन दिलं आहे. आपण पाहू शकता स्वर्गीय सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक स्टँड, भाजपा युवा मोर्चा स्टँड, भारतीय जनता पार्टी स्टँड, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे वडील
स्वर्गीय मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ ते स्टँड आहे. त्यांचे बंधू स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील त्यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड. त्यांच्या मातोश्री स्वर्गीय मणिबाई मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड. लोकनेते दिबा पाटील स्टँड. जो लढा आहे भूमिपुत्रांचा त्याला कुठेतरी नक्कीच इथे एक चांगलं व्यासपीठ दिलं आमच्या A1 जोडीनं भारतीय जनता पार्टीनं. ते लोकनेते दिबा पाटील स्टँड, सारा एंटरप्राइज स्टँड आणि भूमी एंटरप्राइज स्टँड. A1 जोडीचे ज्या दोन्ही सुकन्या आहेत त्यांच्यासाठी देखील स्टँड आहे. आणि ज्यांचं नुकताच निधन झालं भारतरत्न गानकोकिला गान सम्राज्ञी ज्यांना विश्वानं वंदन केलं अशा स्वर्गीय आदरणीय लता दिदी मंगेशकर स्टँड. असे जवळपास 8 ते 9 स्टँड इथे दिसत आहेत. नक्कीच लता मंगेशकर यांचं एक क्रिकेटशी एक आठवताना आता कदाचित प्रेक्षकांना माहीत नसेल, जेव्हा 1983चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता तेव्हा नक्कीच खजिना आपला नक्कीच रिकामा होता. आणि त्यावेळी मात्र लता मंगेशकर यांच्या माध्यमातून जो सत्कार होता टीमचा तो त्या केला गेला होता आणि नक्कीच त्यांचं विशेष धन्यवाद असणार आहे. नक्कीच ती गोड आठवण कोण विसरेल. त्यांनी तो एक इव्हेंट केला होता आणि त्या इव्हेंटमधून जवळपास 24 ते 20 लाख रुपये उत्पन्न प्राप्त झालं होतं आणि प्रत्येक संघाला खेळाडूला ते मानधन दिलं होतं. आणि कुठेही भारतामध्ये कुठेही जर सामना असेल तर लता दिदींच्या नावाने 2 तिकीटं रिझर्व्ह असायची त्यांच्यासाठी. इथे आपण पाहू शकता अंगापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र स्वैर चेंडू. वाईटचा इशारा. लता दिदींबाबत बोलायचं झालं तर खूप काही आहे. लता दिदींनी केलेलं संगीत क्षेत्रामध्ये दिलेले योगदान असेल, कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची जी काही एक मैत्रीपूर्ण किंवा बांधिलकी होती ती खूप अनमोल होती, मौलिक होती. आणि त्यामुळे स्वतः पंतप्रधान देखील त्यांच्या अंत्ययात्रेला आले होते, त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते. बरेचसे मुख्यमंत्री आले होते, बरेचसे राज्यपाल आले होते, बरेचसे लोक आली होती त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी. त्यांनी दिलेली माया होती, त्यांनी दिलेली ममता होती ती कुठेतरी खूप अनमोल होती. आणि तो ठेवा तो सातत्यपूर्ण सर्वांच्या मनामध्ये तसाच राहील. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी दिलेली गाणी असतील ती अजरामर राहतील. पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज. आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद इथे मात्र मिळतोय फलंदाजाला. 1 धाव मिळते आणि 1 धावावर समाधान मानावं लागते ते फलंदाज विजय बालाजीला, किशोरला. विजय बालाजी हा फलंदाज आपण पाहतोय मागचा सामनावीर हा पुरस्कार प्राप्त खेळाडू. मात्र किशोर भोईरनं खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. जवळपास 14 धावांचं योगदान. विजय बालाजी याच्याकडून 4 धावांचं योगदान. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 31 धावा धावफलकावर. हे 4थं षटक आणि या 4थ्या षटकातील आपण पाहतोय की समीर पाटील मार्फत 3 चेंडू हाताळले जातात, 2 चेंडू हाताळले जातात, 2 धावा तो खर्च करतोय. विजय बालाजी पुन्हा एकदा व्यवस्थित पंचांची गाठ घेताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो निहाळतोय, पाहतोय. पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असावा असं वाटलं होतं एकंदरीत गोलंदाजाला, मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळतोय. आणि ज्यावेळेला डीप मध्ये चेंडू अडवला होता स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये त्यावेळेला 2 धावा पळी पूर्ण करताना विजय बालाजी आणि त्याला योग्य साथ किशोर भोईरची. असं वाटलं होतं की गोलंदाजा पल्लू स्ट्रोक खेळेल की काय, मात्र विजय बालाजीच्या मनामध्ये थोडंसं वेगळं समीकरण चाललं होतं. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा बनवला आणि चेंडूला खेळ स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 33 वर. पुढचा चेंडू समीर. इथे मात्र चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं, फ्लिक केलं होतं. चेंडू वळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश पाटील मात्र यष्टीरक्षकाला व्यवस्थित तो चेंडू गॅदर करता आला नाही. मात्र बॅकअप त्याला मिळालं आणि फक्त 1च धावावर समाधान मानतोय तो विजय बालाजी. धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 34 वर. आज बऱ्याचशा स्पर्धा सुरू आहेत, मात्र बोलबाला असेल तो संपूर्ण भारतामध्ये तो A1 जोडीचा आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेचा. कारण आपण पारितोषिक पाहिलं, स्पर्धेचा शेड्यूल पाहिला, विक्रमी शेड्यूल आणि विक्रमी पारितोषिक. इथे मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होईल तो किशोर भोईर. पहिलं यश मिळतंय समीरला. वीर तानाजी दापोडे संघाला लाभलेलं हे दुसरं सुयश. फलंदाज बाद. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळू
धावून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. धन्यवाद. 32 बाईक आणि 1 4 व्हीलर असणारी संपूर्ण जगतातील संपूर्ण भारतातील पहिली अशी एकमेव स्पर्धा. भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान, महाराष्ट्राचा सन्मान आणि टेनिस क्रिकेटचा गौरव वाढवणारी एकमेव एवन जोडी आयोजित ही भव्य दिव्य केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 ही स्पर्धा. जेवढं कौतुक होत आहे एवन जोडीचं या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरचं तेवढं कमी आहे. कारण आज आपण जर पाहिलं तर एवन जोडीचा जो मित्र परिवार आहे एवढा मोठ्या प्रमाणात मित्र परिवार आहे की मोठ्या संख्येने त्यांच्या मित्रपरिवारांच्या शुभेच्छा देखील येत आहेत. मात्र आम्हाला काही बंधनं आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीये. चेंडू वळतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते ते नवीन आलेल्या फलंदाज नाझीर पठाणला. एका धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 35 वर. 35 धावा धावफलकावर. बरीच आयोजनं झाली असतील संपूर्ण भारतभर असेल किंवा टेनिस क्रिकेटामध्ये. मात्र ही अशी एकमेव स्पर्धा आहे की तिचं शेड्यूल जर आपण पाहिलं तर 12 ते 13 दिवस चालणारं शेड्यूल आहे. दिवस रात्र असं नाही की दिवसात चालणारं शेड्यूल आहे, दिवस रात्र चालणारं शेड्यूल आहे. 2 फॉर्मॅटमध्ये यंदा आपण ही स्पर्धा खेळवतोय. एस पंचांचं टॉससाठी पवनपुत्र बडपे संघाचा कर्णधार आणि DS टेंबिवली संघाचा कर्णधार अजय घरत तिथे सज्ज आहेत आमचे ऑफिशियल टॉससाठी. तर आपण पाहतोय की राजनला पुन्हा एकदा आणलं कारण जे दुसरं षटक हाताळलं होतं राजननी अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केला होता आणि 1 गडी त्यांनी बाद केला होता. तोच राजन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अनुभवाचा महत्त्वाचा जो भाग आहे तो वापरला जातो यावेळेला प्रितेश मार्फत. आणि प्रितेश मार्फत एक चांगली भूमिका पाहायला मिळते की युवा कर्णधार आहे मात्र कसं प्लॅनिंग करावं, कसं गेम प्लॅनिंग असावं, कसं नियोजन असावं, कधी कोणाला आणावं याचं योग्य नियोजन तो आखतोय. दिनेश एक जुना जाणता खेळाडू आहे, राजन एक जुना जाणता खेळाडू आहे. मात्र प्रितेशच्या नेतृत्वाखाली ते लढत आहेत. हर्षदची देखील चांगली साथ त्याला मिळते. तर व्हाईस ऑफ नवी मुंबई आमचे सकल समालोचक हर्षद मडवी सरांचे ते आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर इथे आपण पाहतोय की धावसंख्या 35. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य हर्षद मडवी यांचं या व्यासपीठावर या स्पर्धेत हार्दिक स्वागत. राजन पाटील इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 36 वर. 36 धावा धावफलकावर. राजन एक चांगलं षटक हाताळतोय. पहिलाच चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर एक मुभा मिळाली होती फलंदाजाला 1 धाव घेण्याची आणि धावसंख्या थोडासा पुढे सरकते ती 36 वर. धावगतीला पुरेसा आकार मिळत नाहीये कारण 5वं षटक प्रगतीपथावर आहे. असं वाटलं होतं की धावफलक 60च्या वर असेल मात्र धावफलक आपण पाहिलं तो 40च्या खाली आहे. आता मात्र कुठेतरी विचार करावा लागेल तो i11 डेरिव्हिली संघाला. इथे मात्र अप्रतिम फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या फटकेची निवड झाली होती इथे मात्र फलंदाज विजय बालाजी मार्फत. मात्र त्याच चपाईनं इथे क्षेत्ररक्षणाचा एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला तो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. नक्कीच स्टँडर्ड आपण पाहतोय फिल्डिंगचा स्तर उंचावलेला अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजांना चांगली साथ मोरे सर आपण पाहतोय दापोडे संघाच्या क्षेत्ररक्षकाने दिलेली आहे. नक्कीच संघासाठी 3 धावांचं योगदान वाचवण्यासाठी इथे दिलंय ते क्षेत्ररक्षकानं. राजन पुढचा चेंडू इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडी लँग्वेज पाहिली होती फलंदाजाची. ज्या पद्धतीनं राजनचा अनुभव आहे तो खूप काहीतरी सांगतोय की ही स्पर्धा महत्त्वाची आणि माझं योगदान देखील ते पद्धतीने महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी माझं 100% देणार आणि तोच प्रयत्न त्याचा सार्थकी ठरतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च होत आहेत त्या राजन पाटील मार्फत. षटकातील पुढचा चेंडू राजन इथे मात्र लोअर फुलटा चेंडू फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा देतो, चेंडू वळतोय तो काव कॉर्नर क्षेत्राकडे. मात्र जोपर्यंत चेंडू प्रितेश अडवेल तत्पूर्वी 1 धाव घेण्याची संधी. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 38 वर. एक्सपिरियन्स कंपेनर राजन पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट चमकदार कामगिरी केलेली आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा त्यांनी उचललेला आहे आणि आपल्या संघनायकाला निराश केलेलं नाही. षटकातील अंतिम चेंडू इथे मात्र शॉर्ट पूल
पॉवरफुल, वंडरफुल, सुपरफुल, चीयरफुल अँड सक्सेसफुल अप्रतिम षटकार. मिडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा ध्रुवाधार. मिडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. ह्या गाण्याने एक वेगळीच लोकप्रियता गाठली आहे. जी गाणी आमच्या A1 जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटीलने आणली त्यांनी लोकप्रियतेचा शिखर गाठला. सोनाली भोईताई असतील किंवा आमचे जे गायक असतील त्यांनी जी काही गीत रचना किंवा जी काही संगीत रचना केली या गाण्यांसाठी त्यासाठी नक्कीच त्या संगीतकारांचं त्या गीतकारांचं आमच्या A1 जोडीकडून आणि तमाम संगीत प्रेमींकडून खूप खूप धन्यवाद. आणि येस ओव्हर टू संदीप पंचांना चेंडू सुद्धा हवा आहे आणि मी ताबडतोब इन्व्हाइट करतो. चेंडू सुद्धा द्यायचा आहे पंचांना आणि इन्व्हाइट करतो मी पुढच्या नाणेफेकसाठी DS टेंबिवली आणि पवनपुत्र वडपे दोन्ही संघाचे संगणक त्वरित मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. थँक्यू. तर या गाण्यांची चर्चा होती ज्यावेळेला साहेब खासदार होते त्यावेळेला म्हणजे असं एकंदरीत त्यांनी भविष्यवाणी केली होती गाण्यातून की साहेब नक्की मंत्री होतील आणि त्या गाण्याची एकंदरीत आपण जर पाहिली ती सत्यता इथे प्रत्यक्षात 7 जुलै 2021 रोजी प्रत्यक्षात आली. आणि आपण तो शपथविधी सोहळ्याचा एक बॅनर देखील आपण पाहतोय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाच्या बाजूला. साहेबांनी 7 जुलै 2021 रोजी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि साहेबांना पंचायत राज विभाग हा देण्यात आला. आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांचे आम्ही विशेष मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय की साहेबांवर त्यांनी विश्वास दाखवला आणि साहेबांनी तो सार्थकी करून दाखवला. संपूर्ण भारतभर दौरे असतात साहेबांचे. हर्षद चौधरी शेवटचा षटक हाताळण्यासाठी हर्षदकडे जबाबदारी सोपवली जाते. धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर एकंदरीत 44 धावा. शेवटच्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्या होत्या राजननं आणि त्याच कारणास्तव धावसंख्या थोडीशी फुगीर झाली. 44 धावा 9च्या सरासरीनं वाटचाल करतोय तो I11 डेअरिव्हिल संघ वीर तानाजी तापोडे रंगाविरुद्ध खेळताना. हर्षद चौधरी येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. आखूट टप्प्याचा चेंडूला इथे मात्र हुक केलं जात आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे वळतोय. चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. क्रिकेट महाबली गाजवतील मैदान. खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलच्या तर या 4 धावांनी धावसंख्या 48 वर पोहोचतोय. एक कमकुवत चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलतोय तो फलंदाज नाझीर पठाण. मागच्या सामन्यामधील एक चांगली खेळी करणारा खेळाडू. इथे मात्र फुल टॉस चेंडू स्वीप केला जात आहे. चेंडू लॉंग लेग क्षेत्राकडे. चेंडू सीमा पार. दर्जेदार चौकार. हो नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये 2 हाणामारीचे फटके आपण पाहतोय. हर्षद चौधरी याच्या गोलंदाजीवर फलंदाज पठाणना याच्याकडून. नाझीर पठाण आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद चौधरी पुन्हा एकदा दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. या इनिंगमधील शेवटचे षटक चालतोय. सामना करेल फलंदाज नाझीर पठाण. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण आपण पाहतोय. इथे मात्र पददलित्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र एक चुकीचा निर्णय. धाव मिळू शकत नाहीये आणि चेंडू स्वैर आहे. फलंदाज बाद होऊ शकत नाहीये कारण ज्या वेळेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये सापडतो त्यावेळेला धाव घेण्याची कुठल्याही प्रकारची मुभा नाहीये. तो नियमावली या स्पर्धेसाठी आहे आणि त्याच अनुषंगाने पंचांनी लगेच तिथे दाखवून दिलं की तुम्ही धाव घेऊ शकत नाहीये आणि तुम्हाला धाव घेतली तर ती ग्राह्य धरली जाणार नाहीये. जर कीपरनी चेंडू कलेक्ट केला असेल तर त्यावेळेला तो चेंडू डेड होतो आणि त्यामुळेच हा निर्णय आपण पाहतो भिवंडी क्रिकेट असोसिएशनचा आहे आणि त्या अनुषंगाने ही नियमावली. तर चेंडू स्वैर आहे आणि वाईटचा इशारा आला होता पंचांकडून. 53 धावा धावफलकावर. आखूट टप्प्याचा चेंडू पददलित त्याचा वापर. चेंडू फ्रंट फूट लावून खेळतोय. चेंडू बोतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या आत चेंडू अडवला होतोय फक्त एकच धाव
आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 54 वर. 54 धावा. 3 चेंडू हाताळतोय हर्षद मडवी आणि 10 धावा तो खर्च करतोय. शेवटची अजूनही 3 संधी 3 चेंडू असतील या पहिल्या चरणातील पहिल्या सत्रातील. यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल पाऊणपुत्र वडपे आणि DS टेंबिवली या दोन संघादरम्यान. इथे मात्र फ्लॅशी ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडतोय. चेंडू स्क्रीनला टच होतोय. चेंडू सीमा पार दर्जेदार चौकार. हो सुकेश दाखी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटीलच्या शखाने जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. जरा चेंडू देण्यासाठी मदत करा. आमच्या सर्व पंचक्रोशीतील गावकऱ्यांना क्रीडा रसिकांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत आमच्या इवन जोडीकडून. कारण ज्यावेळेला चेंडू सीमा पार होतो बॅरिकेडर्सच्या वरून जातो त्यावेळेला नक्कीच आमचे हे लाडके मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग या पंचक्रोशीतील गावकरी असतील ते सहकार्य देतात. त्याबद्दल एवन जोडीकडून सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरकडून त्यांचं विशेष धन्यवाद. तर या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 58 वर. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या 2 संधी शिल्लक. इथे मात्र कौतुक असेल ते फलंदाज विजय बालाजीचं त्याचप्रमाणे नाझीरचं. कारण संघाला सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला अंतिम षटकांमध्ये चरणामध्ये. कारण जी धावसंख्या काही 40च्या आत मंदावली होती ती थोडीशी पुढेच नेण्याचा चांगला प्रयत्न या दोन्ही खेळाडूंनी केलाय. हर्षद षटकातील 5वा चेंडू सामना करेल विजय बालाजी. रिव्हर्सचा अटेम्प्ट चांगला निर्णय आहे. मात्र किती धावा मिळतील? 1 धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र एकच धाव मिळू शकेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 59 वर. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळते नाझीर पठाणला. शेवटचा चेंडू धावफलकावर धावा आहेत त्या 59. ज्या पद्धतीनं वीर तानाजी दापोडेने सांगितलं होतं की आम्ही 55 ते 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू त्या अनुमानानं इथे मात्र आपण पाहतोय त्यांचं हा मनोगत किंवा मनोदय इथे थोडासा सफल होताना दिसतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र फ्रंट फूट लावून खेळतोय. चेंडू बोलतोय तो मिड ऑफ मधून डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाद. धावसंख्या होते ती 60. इथे आपण सरासरी जर पाहिली तर 10च्या सरासरीनं 60 धावा पूर्ण करतोय तो फलंदाजी करणारा I11 डेरिवली संघ. आणि इथे मात्र 61 धावांचं लक्ष. वळूया नाणेफेकीकडे आणि तिथे दक्ष असतील प्रसाद परब आणि अजय घरत. आणि आमच्या आयोजकांना विनंती असेल आपण जे जार आणले आहेत पाण्याचे जार ते दोन्ही खेळाडू कक्षामध्ये आपण न्यायचे आहेत. हॅलो ओव्हर टू प्रसाद. येस थँक्यू सो मच संदीप. मी सन्मान्य सूरज पाटील साहेबांना विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. पारंगावचे आहेत आणि खास करून निलेश पाटील यांचे ते मेवणेसुद्धा आहेत. त्यांच्या शुभस्था मी नाणेफेक संपन्न करू. DS टेंबिवली विरुद्ध पवनपुत्र वडपे या दोन संघांमध्ये नाणेफेक होईल. आणि टॉसबद्दल तुम्हाला माहितीच आहे. एका बाजूला तुम्हाला A1 जोडी हा कॉल करायचा आहे. अदरवाईज साहेब हा तुम्हाला कॉल करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय सन्मान्य कपिल पाटील साहेबांचं चित्र तुम्हाला पाहायला मिळते आणि एका बाजूने A1 जोडीचा लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय. कॉल कोण करणार आहे? आदित्य कॉल करेल. A1 जोडी आणि साहेब इथे कॉल आलेला आहे. मी सूरज पाटील साहेबांना विनंती करतो की आपण बसून घ्या. थँक्यू सो मच. नाणेफेक कॉल तू केला. वडपे संघाने नाणेफेक जिंकली आहे. वडपे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही सर्व निर्णय काय घेणार? फिल्डिंग. याच्यामागचं काय विशेष कारण आहे? कारण आपण बघतोय की मॅक्झिमम मग संघनायक फिल्डिंगच घेतात. पण दुपार सत्र आहे 6 षटकांचा सामना. याच्यामध्ये काय टीम प्लॅनिंग का वेगळं आहे? नाही आम्ही नॉर्मली खेळलो. समोरच्या संघाबरोबर या सीझनमध्ये किती वेळा खेळण्याची संधी मिळाली आहे? एकही वेळेला नाही. आपल्याच विभागातला संघ आहे. भिवंडीचेच दोन्ही संघ आहेत एकमेकांसमोर. स्पर्धेबद्दल 2 शब्द. कारण यावर्षी आपण पाहतोय की कालावधी स्पर्धेचा 12 दिवस डे अँड नाईट क्रिकेट टुर्नामेंट. सकाळी जवळजवळ रेग्युलर क्रिकेटचं शेड्यूल 12 वाजता सुरू होतं ते रात्री 1:30-2 वाजेपर्यंत. म्हणजे जवळजवळ 14 ते 15 तास इथे मात्र स्पर्धा खेळली जाते. यावर्षीचं नियोजन 160 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला त्यांनी खेळण्याची संधी दिली. आम्ही त्यांचे अभिमान. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. आदित्य माझ्यासोबत आहे. आदित्य आज जर बघितलं तर तुझाच वार असं म्हणायला हरकत नाही. कारण तेवढंच प्रखरतेने सूर्य आम्हाला पाहायला मिळतोय आकाशामध्ये. कॉल तू केला. नाणेफेक तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होती? नाणेफेक तर इम्पॉर्टंट होती आणि आम्ही हारलो.
नाणेफेक जिंकले, समोर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुझ्या समोर असतील ती म्हणतात फलंदाजी, 6 षटकात तुम्हाला फलंदाजी करायची आहे. काय डोक्यामध्ये टार्गेट सेट केलं आहे? 2 षटक पॉवर प्ले आणि 6 षटकांनी सामने खेळायला मिळतात. 70 ते 75 धावा करण्याचा प्रयत्न करू. या अगोदर या स्पर्धेमध्ये खेळण्याचा काय अनुभव होता? या अगोदर स्पर्धा केलेलो, पहिल्या वर्षी आम्ही टॉप 10मध्ये पोचलेलो आणि हारलेलो, आणि मागच्या इयरमध्ये पहिल्याच राऊंडला हारलेलो. या वेळेस चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. आदित्य, एक प्रश्न असा विचारेन की 160 संघ खेळत आहेत. तुला असं वाटतं कुठे मनामध्ये की कुठल्या प्रकारचं संघावर दडपण आहे किंवा यातून सुद्धा आपण पुढे सरकू? नाही, असं काही नाही. स्पर्धा चांगली आहे आणि स्पर्धा कोणतीही असो, खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणशील निलेश पाटील साहेब आणि सुकेश पाटील डाके साहेबांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा ते प्रयत्न करतात. यापुढे आपण बघतो यावर्षी आपण व्यासपीठाचं प्रगल्भता पाहायला मिळते, एक मोठं व्यासपीठ पाहायला मिळते, खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ दिलं आहे खेळण्यासाठी आणि जवळजवळ 30च्या पलीकडे बाईक्स पाहायला मिळतात, एक 4 व्हीलर पाहायला मिळते. कसं वाटलं स्पर्धेचं स्वरूप? खूप चांगली स्पर्धा आहे आणि अशीच स्पर्धा करत राहा. थँक्यू सो मच DS टेंबिवली आणि त्याचबरोबर पवनपुत्र वडपे दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. नाणेफेक जिंकली ती पवनपुत्र वडपे संघाच्या संघनायकाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केलं आहे DS टेंबिवली संघाच्या आदित्यला की या आपण फलंदाजी करा. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच प्रसाद परब. शाम का सत्र शुरू हो चुका है, लगभग 4:30 बज रहे हैं घड़ी में और बहुत ही खुशगवार और खुशनुमा मौसम है यहाँ पर अंजुर के सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर. आप सभी का हार्दिक स्वागत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में. कमेंट्री बॉक्स में मेरे साथ हर्षद मड़वी जुड़े हुए हैं. आपका हार्दिक स्वागत है. नेरुल से बिलोंग करते हैं, एक मशहूर कमेंटेटर, और पहली बार उनकी आवाज़ गूंजने जा रही है इस टूर्नामेंट में. एक सपना होता है हर एक खिलाड़ी का और हर एक कमेंटेटर का भी, मैं कहूँगा कि इस टूर्नामेंट में वो आए और कमेंट्री करे. तो आपका भी आज सपना पूरा हो रहा है. स्वागत करता हूँ आपका. मुकाबला I11 डेरिवली और वीर तानाजी दापोडे के बीच में. दापोडे टीम ने पहले गेंदबाजी की. टॉस जीतने के बाद 60 रनों तक उन्होंने सीमित रखा है 6 ओवर के खेल में डेरिवली टीम को. बहुत बड़ा टोटल तो नहीं है, लेकिन एक ऐसा स्कोर जहाँ पर कई बार बल्लेबाज थोड़ी दुविधा में भी नज़र आते हैं. इस तरह का लक्ष्य जब सामने होता है, 61 रनों का टारगेट, संघर्षजनक मैच की उम्मीद की जा सकती है. एक एक मैच जीता है दोनों भी टीमों ने और ये सेकंड राउंड का मुकाबला है. जब नॉकआउट टूर्नामेंट में आप खेलते हो तो हर एक मैच आपको जीतना होता है आगे बढ़ने के लिए, और इसीलिए नॉकआउट टूर्नामेंट की एक अलग खासियत भी रहती है. ज़्यादा संघर्षजनक क्रिकेट देखने को मिलता है. लीग टूर्नामेंट्स जब होते हैं तो कहीं ना कहीं आपको बाउंस बैक करने का मौका मिलता है 1 या 2 मैचेस हारने के बाद भी, लेकिन यहाँ पर वो बात नहीं है. यहाँ पर आपको जीतना ही है किसी भी हाल में, और उसको देखते हुए एड़ी चोटी का जोर दोनों भी टीमें लगा सकती है. दापोडे टीम के सलामी बैटर्स की प्रतीक्षा की जा रही है मैदान में. I11 डेरिवली के सभी खिलाड़ी मैदान में पहुंच चुके हैं. बल्लेबाजी का जहां तक सवाल है, हमने देखा कि रुपेश शिंदे और किशोर भोईर आए थे ओपन करने के लिए. 9 रन बनाकर रुपेश आउट हुए. 14 रनों का योगदान किशोर ने दिया. बालाजी एक बार फिर से अच्छी बल्लेबाजी करते हुए नज़र आए, लेकिन कहीं ना कहीं शायद उस रफ्तार के साथ वो भी पारी को पेश नहीं कर पाए जिस रफ्तार से वो करना चाहते थे. 19 रन ज़रूर बनाए, 9 गेंदों का सामना किया, और ज़्यादातर हम देखें तो नाज़िर पठान थोड़े स्ट्रगल करते हुए नज़र आए. 2 चौके ज़रूर लगाए, लेकिन 10 गेंदों में 14 रन बनाए. तो उस हिसाब से देखा जाए तो बालाजी का प्रदर्शन अच्छा कहा जा सकता है. थोड़े तेज़ गति से रन उन्होंने ज़रूर बनाए, और उनकी गेंदबाजी देखते हुए निश्चित रूप से एक फाइटिंग टोटल ये माना जा सकता है. वीर तानाजी दापोडे टीम के पास ज़रूर बहुत स्ट्रॉन्ग बल्लेबाजी लाइनअप है. और यदि डेरिवली टीम के दृष्टिकोण से हम देखें तो शुरुआती ओवर्स में कुछ विकेटें निकालने के लिए देखना होगा वहाँ पर गेंदबाजों को, और वही कोशिश हो सकती है. विजय बालाजी उनके ट्रम्प कार्ड खिलाड़ी है, पहला ओवर लेकर तैयार होते हुए. लेदर क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव है उनके पास, और हमें जानकारी मिली है कि सूर्य कुमार यादव के साथ भी वो क्रिकेट खेल चुके हैं.
पहले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब उन्होंने प्राप्त किया। अच्छा ऑलराउंड प्रदर्शन। बल्लेबाजी में हम खासतौर पर देखें तो उन्होंने दिखा दिया कि वो मैच को लेकर चलने वाले बल्लेबाज है, लेकिन अब बल्ले से जो काम करना था वो तो कर दिया है उन्होंने। अब बारी है गेंद से कुछ अच्छा करने की। राजन पाटिल और दिनेश पाटिल ये प्रारंभिक बल्लेबाज। सलामी जोड़ी में थोड़ा सा परिवर्तन किया गया है। पहली गेंद मात्र दिशा दिखाई और गैप में निकाल दिया। खिलाड़ी पीछा कर रहे हैं, बहुत अच्छा एफर्ट। निश्चित रूप से बाउंड्री बचाई गई है। यहाँ पर मौका बना है, डायरेक्ट हिट बॉलर का लगा और बैट्समैन रन आउट होते हुए दिनेश पाटिल। सनसनीखेज शुरुआत होती हुई इस पारी की। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। हर्षद, क्या कहना चाहोगे? आप कमेंट्री बॉक्स में बैठे हो और इस तरह की शुरुआत हुई है। पहली गेंद पर बहुत कुछ घटा। स्ट्रोक भी अच्छा था, बैट का फेस खोलते हुए खेला था, गैप में खेला हुआ स्ट्रोक था, लगा कि एक क्षण के लिए चौका हो जाएगा, लेकिन फील्डिंग लाजवाब और कहीं ना कहीं तालमेल की कमी नजर आई दोनों बल्लेबाजों के बीच में। अगदी बरोबर आहे. ज्यावेळेस तुमचा टार्गेट जो तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो टार्गेट इथे मात्र ज्यावेळेस डिफेंड करत असता फिल्डिंग एफर्ट्स तुम्हाला देणं फार गरजेचं असतं आणि ज्या वेळेस गॅप सिलेक्शन असतो त्यावेळेस मात्र एखाद्या फिल्डरचं त्या बॉलच्या दिशेने धावणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की बॉल बाउंड्री लाईन नजीक गेल्यानंतर फिल्डर जे असतात ते बॉल सोडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु यावेळेस बॉलला पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्यामध्ये यशस्वी झालेत. सिंगल लेते हुए राजन पाटिल। दिनेश पाटिल ओपन करने आए इस मैच में, लेकिन दुर्भाग्यपूर्ण तरीके से वो रन आउट हुए, डायमंड डक का शिकार बने, एक भी गेंद खेल नहीं पाए। पिछले मैच में वो मिडिल ऑर्डर में खेले थे, अच्छी बैटिंग भी की थी, उसको देखते हुए शायद उनको ओपन करने के लिए भेजा गया था। इस बार ड्राइव करते हुए खोद कर निकाला है फुल लेंथ गेंद को, वाइड ऑफ लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद। एक रन रोहन के खाते में, वन डाउन खेलने के लिए आए हैं। सिंगल से उन्होंने अपना खाता खोला है। टीम का स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। 60+ जब टोटल बने हैं तो मैचेस काफ़ी रोमांचक भी हुए हैं। हालांकि 60-70 के बीच में कई बार स्कोर चेज हुए हैं। इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, एक आसान सा कैच, सेलिब्रेशन देखने लायक है। एक और विकेट का पतन। देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. 61 धावांचं टार्गेट आहे. 6 ओव्हर्स तुमच्याकडे आहेत, प्रत्येक ओव्हरमध्ये 10 बनवायचे आहेत आणि अशामध्ये आपल्या टीमच्या माध्यमातून इतकी घाई करणं टीमसाठी धोकादायक आहे. प्रत्येक ओव्हरच्या मागे 10 रन बनवणं आहेत. सो त्यामुळं कुठेतरी शांततेने टेम्परामेंट राखून इथं बॅटिंग करावी लागेल. और कहीं ना कहीं पहली गेंद पर जिस तरह से बड़ा विकेट गिरा रनआउट के रूप में, वो भी एक चीज़ जो थी राजन के मन मस्तिष्क में चल रही थी मेरे ख्याल से। थोड़ी एकाग्रता उनकी भंग हो गई थी। लंबा हिट खेलने का प्रयास किया लेकिन मिस टाइम कर बैठे। अच्छी पोजीशन में आए बिना स्ट्रोक खेलना चाहते थे। इस बार ड्राइव किया है, वी में खेला है। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी काफ़ी वाइड खड़े हैं, ज़्यादा रन्स लेने का मौका नहीं है बल्लेबाजों के पास, केवल 1 रन। हल्का सा फंबल हुआ था और देखिए विकेट कीपर और गेंदबाज काफ़ी नाराज़ है अपने फील्डर पर, लेकिन कोई ज़्यादा अतिरिक्त नुकसान उठाना नहीं पड़ा है डेरिवली टीम को। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। नए बैटर हर्षद चौधरी इनफॉर्म बल्लेबाज ज़रूर है, लेकिन पिछला मैच उतना अच्छा गुजरा नहीं था। इस मैच में ज़रूर वापसी करने का दबाव रहेगा उनके ऊपर। लाजवाब गेंद, बाहरी किनारा लगा और एक और करारा झटका। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला।
विजयला ज्या गोष्टीसाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आणण्यात आलं होतं, विजयने ती कामगिरी अतिशय चोखरित्या बजावली आणि त्याचं मात्र विशेष कौतुक असणार आहे. का की धावा डिफेंड करण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती, इव्हन विकेट काढण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती. या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने अतिशय चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आहे. सो आत्तापर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व या मॅचमध्ये राहिलं आपल्याला पाहायला मिळतं. अजय सर, एक और गोल्डन डक हर्षित चौधरी के खाते में. पिछले मैच में भी पहली गेंद पर आउट हुए थे, इस मैच में भी पहली गेंद पर लूज स्ट्रोक खेला उन्होंने. फुटवर्क का ठीक ठाक इस्तेमाल नहीं कर पाए और दूर से ड्राइव लगाने की कोशिश की, लेकिन क्या लाजवाब गेंद थी. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी मूव हुई थी. ज़बरदस्त गेंदबाजी का मुजाहरा पहले ओवर में विजय बालाजी की ओर से. सफल ओवर समाप्त हुआ है. रन संख्या 4, 3 विकेटों के नुकसान पर गहरे संकट में फंस गई है. इस रनचेस की शुरुआत में ही वीर तानाजी दापोड़े टीम. 61 रनों का टारगेट, यहाँ से बचे हुए 5 ओवर्स में 57 रनों की आवश्यकता है. अजय पाटिल नंबर 5 पर आए हैं. तानाजी की पहली गेंद ड्राइव करना चाहते थे, दिशाहीन गेंद है, ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर. एक अतिरिक्त रन यहाँ पर ज़रूर मिलेगा. पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा, जो कि अब काफ़ी महत्वपूर्ण बात रहेगी. थोड़ी देर के लिए गेंद हवा में ज़रूर रही थी, लेकिन फील्डर से दूर. अजय पाटिल पहले राउंड के मैच में ओपन करने आए थे और पहले राउंड का मैच काफ़ी अलग था, क्योंकि उस मैच में दापोड़ी टीम ने पहले बैटिंग की थी. पहले बैटिंग करना, बाद में बैटिंग करना, काफ़ी फर्क रहता है. लॉफ्टेड स्ट्रोक डाउन द ग्राउंड, लाजवाब टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक. 6 रन मिलेंगे. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून. ऐसे लगा ही नहीं कि ज़्यादा ताकत का इस्तेमाल किया हो बल्लेबाज ने. इस बार ताकतवर स्ट्रोक ज़रूर, लेकिन टाइमिंग उतनी अच्छी देखने को नहीं मिली. बल्ले के थोड़ी अंदर लगी थी. 1 रन मिला है. ओवर थ्रो, लेकिन बैकअप अच्छा. स्कोर आगे जाता हुआ दापोड़ी टीम का अब 13 रन 3 विकेटों के नुकसान पर. अटैकिंग सोच नज़र आ रही है अजय पाटिल की. अगदी बरोबर आहे. त्याला सुद्धा माहीत आहे प्रत्येक ओव्हरला इथे मात्र ये दूसरी मर्तबा हुआ है फुल लेंथ गेंद डालने के चक्कर में वाइड कर बैठे हैं. तो पहली ओवर की तुलना में ये ओवर अभी तक तो काफ़ी अच्छा घटा है वीर तानाजी दापोड़ी टीम के लिए. जो काफ़ी दबाव पहले ओवर में बनाया गया था विजय बालाजी द्वारा, उसको थोड़ा सा हटाते हुए नजर आए हैं अजय पाटिल. और गेंदबाज ने भी थोड़ी सहायता की है, थोड़ी दिशाहीन गेंदबाजी तानाजी शेंडे द्वारा. ओहो हो, साधारण स्तर का क्षेत्ररक्षण. जहां पर कोई रन नहीं होना चाहिए था वहां पर चौका. इतकी मेहनत गोलंदाजी करण्यासाठी घेतात आणि अशातच जर क्षेत्ररक्षक छोट्या छोट्या चुका करतील तर आपल्या टीमच्या पराभवासाठी आणखीन एक कारण बनू शकतं. सो फिल्डिंगमध्ये सुधार आणावा लागेल. फिल्डिंगमध्ये ज्या आपण छोट्या छोट्या चुका करतो त्यांवरती कुठेतरी बंधन आणावं लागेल. अन्यथा मात्र मॅच जिंकणं बॅटिंग करणाऱ्या दापोडी टीमला अगदी सहज सोपं होऊन जाईल. अजय सर, जी हाँ, दबाव अब कम होता हुआ बल्लेबाजों के ऊपर से कड़क स्ट्रोक. नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज अपने आप को बचाना चाह रहे थे और बच गए. गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. एक और चौका. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. अब सही मायनों में लग रहा है कि पावर प्ले चल रहा है और पावरफुल बैटिंग भी हो रही है. 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ, काफ़ी तेज़ी के साथ आगे जाता हुआ. 22 रन 3 विकेटों के नुकसान पर. आत्तापर्यंत विजयचं कौतुक करावं लागेल, ज्याने पहिलं षटक हाताळलं, ज्यामध्ये 4 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवले. एक रनआउट सुद्धा त्यामध्ये आहे आणि या षटकामध्ये विकेट मिळालेलं नाही आहे, परंतु बॅट्समनची अतिशय धुवाधार बॅटिंग यामध्ये पाहायला मिळेल. 2 चौकार 1 षटकार आहे. त्यामध्ये ज्यावेळेस पहिला षटकार लगावला गेला त्यावेळेस असं वाटलं होतं जणू त्या फटक्यामध्ये अजिबात ताकद नव्हती, फक्त कलात्मकतेचा वापर त्यामध्ये होता. आणि अगदी स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडवरती तो चेंडू जाऊन आदळला. आपण त्या चेंडूचा फोर्स पाहिला तर अक्षरशः बॅनर फाटलाय त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळेल. जी हाँ,
सही मायनों में गेंदबाज का दिल दहला देने वाला वो स्ट्रोक था और उसके बाद काफी दबाव महसूस कर रहे तानाजी। अच्छी वापसी, बल्ले का किनारा और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। रोहन अच्छा खेल रहे थे लेकिन लंबा नहीं खेल पाए। 11 रन बनाकर पेविलियन की राह पर। कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज। 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 ओवर की अंतिम गेंद थी। अच्छे खासे रन्स बल्लेबाजों ने बना लिए थे लेकिन ओवर की अंतिम गेंद पर गलती कर बैठे बल्लेबाज। कॉट बिहाइंड के रूप में आउट हुए हैं रोहन पाटिल। चौथे विकेट का पतन हुआ है। पावर प्ले के बाद रन संख्या 22, 4 विकेटों के नुकसान पर। जरी 4 विकेट बाद झाले असले तरी अजय पाटीलला मात्र या ठिकाणी तग धरून उभं राहावं लागेल मैदानामध्ये, कारण की त्याच्या बॅटमधून एक अफलातून षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे। येणाऱ्या काळामध्ये आणखीन फटकेबाजी बहरच जाईल। सो इथे मात्र अजय पाटील उभं राहणं फार गरजेचं आहे। पहा अजय सर, जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च झाल्या होत्या। तिथे मात्र बॅटिंग करणाऱ्या दापोड टीमवरती थोडासा दबाव होता, परंतु त्यानंतर जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, तानाजी गोलंदाजीसाठी आला, त्याच्या ओव्हरमधून 18 धावा आल्या। बॅटिंग करणाऱ्या दापोड टीमला हवा असलेला रन रेट प्रत्येक ओव्हर मागचा तो मात्र या ओव्हरमध्ये भरून निघाला, एवढं मात्र निश्चित। लेकिन फिर से मौका यहाँ पर मिला है फील्डिंग करने वाली डेरिवली टीम को कि जो पकड़ है वो काफ़ी मजबूत करे यहाँ से इस मैच पर। देवेंद्र आए हैं गेंदबाजी के लिए, ऊपरी किनारा और कोई गलती नहीं। शॉर्ट फाइन लेग की दिशा में बहुत ही बेहतरीन कैच। 5वें विकेट का पतन। अभिमान देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान। प्रशांत पाटीलचा अभिमान देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान। आपको नहीं लगता है हर्षद की बल्लेबाज कुछ ज़्यादा ही जल्दबाजी कर रहे हैं? शायद वो ये सोचकर बल्लेबाजी कर रहे हैं कि 4 ओवर में मैच जीतना है ना। अगदी बरोबर, मी पहिल्याच ओव्हरला सांगितलं होतं की इतकी घाई आता करून फायदा नाहीये, कारण की येणारी षटकं आणखी तुम्हाला फटकेबाजी करण्याची संधी मिळणार आहे। आणि जो विचार तुम्ही माइंड सेट करून आलात की 4 ओव्हरमध्ये मॅच संपवायचे, तर ते यावेळेस शक्य नाहीये, कारण की डेरिवली संघाच्या माध्यमातून जे गोलंदाज वापरले जातात ते अगदीच साध्या क्वालिटीचे नाही आहेत। त्यांच्यामध्ये एक चांगली क्वालिटी आहे, त्यांच्यामध्ये असलेली जी गुणवत्ता आहे ते मात्र गोलंदाजीतून आता दाखवून दिलंय त्यांनी आतापर्यंत। हालांकि देवेंद्र थोड़े लकी रहे, फुल टॉस गेंद पर विकेट मिला है उनको। नए बैट्समैन प्रीतेश पाटिल स्क्वायर ऑफ द विकेट ढकेलना चाहते थे गेंद को पॉइंट की तरफ, लेकिन अंदर लगी बल्ले के और उसके बाद विकेट कीपर के पास चली गई, कोई रन नहीं। राकेश पाटिल के पास है इस समय स्ट्राइक। दोनों नए बल्लेबाज है। ताश के पत्तों की तरह पारी ज़रूर बिखरी है लेकिन अभी भी 2 अच्छे स्ट्रोक प्लेयर्स क्रीज पर है। प्रीतेश पाटिल तो कमाल के फॉर्म में है इस सीज़न में। पहले मैच में मैन ऑफ द मैच भी बने थे, 36 रन बनाए थे उन्होंने। राउंड द विकेट, बहुत बढ़िया वाइड यॉर्कर, अच्छे पेस के साथ गेंदबाजी करते हुए देवेंद्र। हे चेंडू प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक गोलंदाजाला टाकणं जमत नाही, आणि हा चेंडू जो गोलंदाज टाकतो तो मात्र स्वतःची गोलंदाजीची गुणवत्ता नेहमी सिद्ध करण्यास सज्ज असतो, एवढं मात्र या मैच मध्ये आता सध्या तरी देवेंद्र दाखवून देतोय। अभी भी 39 रनों की आवश्यकता है, 21 गेंदों का खेल बचा हुआ है। इस बार स्लॉट में लॉफ्ट कर दिया लेकिन खिलाड़ी के पास बहुत अच्छा कैच, काउ कॉर्नर की दिशा में। कैचिंग तो बहुत ही कमाल की देखने को मिल रही है और बल्लेबाज है कि मानते नहीं। एक और विकेट धराशायी। नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान। खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान। खासदार कपिल पाटील चषक। बल्लेबाजों के धैर्य की परीक्षा है लेकिन उसमें 6 खिलाड़ी अभी तक के खेल में असफल हो चुके हैं, 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं और ये मैच दापोडी टीम के लिए फंस गया है।
प्रीतेश पाटिल पर भारी जिम्मेदारी रहेगी यहाँ से। 22 रन बने हैं मात्र और 6 विकेटें गिरी है। 61 रनों का टारगेट ज़्यादा बड़ा नहीं, लेकिन सामने टीम बड़ी और संघर्ष बहुत बड़ा है। ये टूर्नामेंट कुछ ज़्यादा ही बड़ा है। नए बैटर निखिल पाटिल, लो फुल टॉस, अच्छा ड्राइव, स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ की तरफ बहुत अच्छा क्षेत्ररक्षण, केवल 1 रन लेने का मौका वहाँ पर प्रीतेश पाटिल के पास। स्कोर अब काफ़ी देर बाद आगे बढ़ता हुआ 23 रन 6 विकेटों के नुकसान पर। यहाँ से और 38 रनों की आवश्यकता है। तीसरे ओवर का खेल समाप्ति की तरफ बढ़ता हुआ। 19 गेंदें बची है। ऑफिशियल स्कोरर दानेश्वर मुकादम हमें ये जानकारी देते हुए। मोठे फटके ज्यावेळेस बॅटमधून निघत नाही आहेत अशा वेळी तुम्हाला सिंगल डबलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करावा लागेल, तर आणि तरच या धावसंख्येला आणखीन पुढे नेण्याचं काम तुमचे सगळे बॅट्समन करू शकतील. परंतु जर मोठे फटके कायम खेचण्याचा प्रयत्न केला तर जितकी असफलता प्राप्त होतील तितका मात्र विकेट्स तुम्हाला गमवावे लागतील. 6 विकेट्स आतापर्यंत बाद झालेत. ये क्या 7वां होगा लगता नहीं है, क्योंकि फील्डर बहुत दूर, हालांकि मिस हिट था। 2 रन। किस्मत अच्छी बल्लेबाज निखिल की कि गेंद के नीचे कोई खिलाड़ी नहीं था। मिड विकेट की दिशा में सर्कल के अंदर वहाँ पर खिलाड़ी रहता तो बात शायद बन सकती थी, लेकिन फील्डर्स बाउंड्री पर थे और फील्डर्स के पास कोई चांस नहीं था कैच करने का। तो इस तरह से देवेंद्र शेल्के का ये सफल ओवर समाप्त होता हुआ। 2 विकेटें चटकाई उन्होंने और केवल 3 रन खर्च किए। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। 3 ओवर के पश्चात रन संख्या है दापोडे टीम की 25, 6 विकेटों के नुकसान पर। आधे ओवर्स पारी के समाप्त हो चुके हैं। ड्रिंक्स का समय है, ड्रिंक्स ब्रेक हुआ है और बचे हुए 3 ओवर्स में 36 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट में भी अब बढ़ोतरी हो गई है। 12 रन प्रति ओवर के हिसाब से हर्षद यहाँ से रन्स बनाने होंगे। आवश्यक रन रेटपेक्षा अजूनही 7 ते 8 धावा हा संघ दापोडे मागे आहे, परंतु हरकत नाही आहे. 2 मोठे फटके तुम्हाला मॅचमध्ये पुनरागमन करून देऊ शकतात, परंतु त्यासाठी सातत्यपूर्ण खेळ करणं तुम्हाला गरजेचं आहे. मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे, मैदानाचा अंदाज घेणं गरजेचं आहे. 18 बॉल हातात आहेत. आपण अजय सर बऱ्याच स्पर्धा पाहिल्यात, बऱ्याच मॅचेस पाहिल्यात ज्यामध्ये 12 बॉलमध्ये सुद्धा 50 धावा पूर्ण केल्या जातात ज्यावेळेस चेसिंग करायची असते. तर इथे फक्त 18 बॉल तुमच्या हातामध्ये आहेत. धावा जवळजवळ 36 करायचे आहेत. 36 ही धावसंख्या महाग नाही आहे. प्रत्येक बॉल मागे 2 धावा, त्यामध्ये एकाच चौकार षटकार आला तर आणखीन तो रन रेट आहे तो कमी केला जाईल. जी हाँ, और कहीं ना कहीं उम्मीद की सबसे बड़ी किरण इस समय वीर तानाजी दापोडे टीम के लिए है प्रीतेश पाटिल, जो उनके एक बहुत ही बेहतरीन हरफन मौला खिलाड़ी है और इस पूरे सीज़न में उन्होंने कमाल की बैटिंग की है। खासतौर पर इस टूर्नामेंट में भी वो उनका फॉर्म देखने को मिला पहले राउंड के मैच में। और ख़ासतौर पर यहाँ पर सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर हम देखें तो गेंद काफ़ी ट्रैवल भी करती है, दिन भर हवाएं चलती रहती है। अभी भी देखिए ध्वज जो बीजेपी के लगाए गए हैं मैदान के इर्द गिर्द वो कैसे फड़फड़ा रहे हैं, लहरा रहे हैं और बहुत ही शान से तिरंगा भी लहराता हुआ। तो उसी से पता चलता है कि काफ़ी तेज़ हवाएं बह रही है। तो परिस्थितियां तो ज़रूर, ऐसा नहीं कि बल्लेबाजों के विपरीत है, लेकिन सूझबूझ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है। नए ओवर लेकर तानाजी हल्के हाथों से खेला, अच्छा स्टॉप, फुटबॉल स्किल का इस्तेमाल वहाँ पर करते हुए तानाजी, हालांकि सिंगल लेने से रोक नहीं पाए प्रीतेश को। तर नक्कीच अगदी बरोबर आहे. सगळे बॉल मोठ्या फटक्यांमध्ये खेळणं गरजेचं नाही आहे. एकंदरीत पाहिलं तर सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि जे सूचक आपण मागच्या ओव्हरमध्ये वर्तवलं आणि तेच सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुढचा चेंडू फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळला, मिड विकेटला फिल्टर आहे परंतु पायाच्या साह्याने चेंडू अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला, रन मिळतील 2. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला. अजय सर पायाने चेंडू अडवला परंतु हाताचा वापर जरा सुद्धा केला नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत बाउंड्री लाईनपासून बॉल अगदी बॉलरपर्यंत आला तोपर्यंत बॉलला हात लावला नाही. काय म्हणाल? जी हाँ, ये बहुत ही दुर्लभ नज़ारा देखने को मिला। ऐसा बहुत कम बार देखने को मिलता है क्रिकेट के खेल में। बिल्कुल बाउंड्री की तरफ वो फील्डिंग कर रहे थे, डीप मिड विकेट की दिशा में। स्ट्रोक काफ़ी तेज़ था और जो रिफ्लेक्शन था उसकी वजह से गेंद चली गई सीधे बॉलर के पास, लेकिन समय भी मिला उससे बल्लेबाजों को। यहाँ से ये जो सिंगल डबल से ये भी काफ़ी मायने रखेंगे। निखिल 4 पर बैटिंग करते हुए, प्रीतेश 2 पर। आणखीन एक गोष्ट होती की या फटक्यामध्ये ज्यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑन साईडला अगदी ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हवेचा फ्लो पाहिला तर अगदी विरुद्ध दिशेने आहे. ऑफ साईडला जर हा फटका खेळला असता तर कदाचित त्यावरती धावा जास्त मिळाल्या असत्या. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे ऑन साईडला, फिल्टर लॉंग ऑनचा वेगाने धावतोय चेंडू मागे, परंतु रन पूर्ण केल्या जातील आणखीन एकदा 2.
असक्षम राहिला या चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यामुळे 2 धावा आता सुद्धा जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. निखिल काफ़ी लकी लग रहे हैं, उनके स्ट्रोक्स कहीं ना कहीं मिसटाइम्स हो रहे हैं, लेकिन नो मैंस लैंड में ज़्यादा गेंद गिर रही है और हवा के विरुद्ध छक्का लगाना थोड़ा मुश्किल है. हेच सांगण्याचा प्रयत्न आपण करत होतो. पहा सिंगल डबलवरती आता फोकस करण्यास सुरुवात केली आहे. शफल झाला, ऑन साईडला खेळला, जागा बनवली आहे. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडूला ढकलले, फक्त रन मिळणार आहे 1. समाधानी व्हावं लागेल का? पहा विकेट किपरचं कॉल त्या ठिकाणी होतं स्क्वेअर लेगच्या फिल्डरला की थ्रो थोडंसं खालून आणि थोडं स्लो कर, कारण की सूर्याची किरणं डायरेक्ट डोळ्यावरती येतात, बॉल सुटून मागे जाण्याची चान्सेस आहेत आणि बॅकअप नसल्यामुळं तिथं जास्त धावा खर्च होतील. हे पहा कलात्मकतेने खेळला, परंतु कॉलिंग त्या ठिकाणी नव्हतं आणि इथे वेगाने रन कंप्लीट केली जाते. पहा नॉन स्ट्रायकिंग यांचा बॅट्समन सांगतोय की काय करतोयस, काय घडतंय मैदानामध्ये, कॉल नाही आहे आणि कॉलच्या अभावी विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. अजय सर, इतकी घाई करणं कितपत योग्य आहे, काय म्हणाल? यहाँ पर विकेट्स बहुत महत्वपूर्ण है. पहले ही 6 खिलाड़ी आपके आउट हो चुके हैं. तालमेल वहाँ पर देखने को नहीं मिला था, थोड़ा हेजिटेशन था. यहाँ से अब 29 रनों की ज़रूरत है, 13 गेंदें शेष. चांगला एक्झिक्यूट केला फटका, अगदी टायमिंग शॉट आणि मिड विकेट काव कॉर्नरच्या वरून फेकून दिले चेंडूला, सरळ 6 धावांकरिता येतोय षटकार. मिडअपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवाधार, क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे. तानाजी के स्पेल की अंतिम गेंद थी और क्या कमाल का स्ट्रोक खेला है, ऑन साइड में हवा के विरुद्ध खेला हुआ स्ट्रोक. और कौन कहता है कि हवा के विरुद्ध छक्के नहीं लगाए जा सकते हैं. निखिल ने दिखा दिया है, यदि आपकी टाइमिंग और आपकी ताकत सही है तो आप किसी भी परिस्थितियों में छक्का जड़ सकते हो. बहुत ही शानदार स्ट्रोक और 4 ओवर के पश्चात रन संख्या 38 पर पहुंच चुकी है. 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं, यानी कि बचे हुए 2 ओवर्स में 23 रनों की ज़रूरत. सर या ओव्हरमध्ये आपण जर निरीक्षण केलं तर विकेट्स गेलेले नाही आहे, एक्स्ट्रा जरी आलेले नसले तरी विकेट गेलेलं नाही आहे. या जोडीसाठी हे ॲडव्हान्टेज असणार आहे आणि या गोष्टीचा त्यांना फायदा उचलावा लागेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये पुढील ज्या धावा बाकी राहिल्यात 23 त्या अगदी सहजतेने चेस केल्या जातील जर विकेट गमावली नाही तर. पहा या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला, सिंगल डबलने कॉन्सन्ट्रेट केलं, पहिल्यांदा मैदानाचा अंदाज घेतला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. देखिए 15 साल पहले का क्रिकेट होता तो शायद ये मैच अभी तक एक तरफा भी हो जाता, लेकिन ये आधुनिक क्रिकेट है. 8वें 9वें 10वें 11वें नंबर तक भी ग्रामीण क्रिकेट में भी आजकल हम देखते हैं कि बहुत अच्छे अच्छे बल्लेबाज होते हैं. अगदी बरोबर आहे, क्रिकेट फास्ट झाला आहे. जेवढा या टेनिस क्रिकेटचं ग्लोबलायझेशन झालं आहे, हे खूप मोठं विकास आहे या टेनिस क्रिकेटचा. विजय बालाजी यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. आता मात्र निखिल एवढंच सांगेल प्रितेशला की कॉन्सन्ट्रेट कर, बॉल लीड बघ आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलवरती फोकस करून स्ट्राईक रोटेट करत राहा, जेणेकरून बॉलर डिस्टर्ब होत राहील. 7व्या आणि 8व्या नंबरचे बॅट्समनसुद्धा इतकी चांगली कामगिरी करतात, जे पहिले 6 बाद झालेत त्यांना कुठेतरी आता कमतरता वाटायला लागली आहे. यावेळेस पहा कलात्मकतेने खेळलेला फटका होता, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा जरासुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाही. काय म्हणाल अजय सर, काय मैदानात घडतंय? 10 बॉल त्यांच्याकडे आता आहेत. लेकिन मेरे ख्याल से ये अच्छा कॉल, क्योंकि प्रीतेश पाटिल उनके प्रमुख बल्लेबाज है जो कई बार ओपन में भी खेल चुके हैं, वन डाउन भी आते हैं, लेकिन आज थोड़ा लेट आए हैं तो उनके ऊपर ज़्यादा जिम्मेदारी है. वो रहेंगे खड़े क्रीज पर तो शायद मैच जीत सकते हैं. इसी उम्मीद के साथ उन्होंने जोखिम नहीं उठाया, लेकिन बहुत अच्छा स्टॉप गली की दिशा में. परंतु क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखादा बॅट्समन जर आक्रमक रूप मैदानामध्ये धारण करून बसलेला असेल तर समोरच्या बॅट्समनचं पूर्ण कर्तव्य आहे की त्या बॅट्समनला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं. आता प्रितेश जरी मोठा खेळाडू असला, एक ओपनचा खेळाडू असला, तरीसुद्धा आता पाहत शेवटच्या या मोमेंटला सलगचे 3 बॉल तो डॉट खेळला, म्हणजे कुठेतरी दडपण आहे. बिल्कुल बिल्कुल, आपने बिल्कुल सही कहा, क्योंकि निखिल पाटिल कहीं ना कहीं इस पारी में अभी तक प्रीतेश पाटिल से अच्छा खेले हैं. एक छक्का भी वो लगा चुके हैं और तेज गति से रन्स बनाए हैं उन्होंने. लंबा हिट, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला.
8 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पहा कदाचित कॉमेंटेटरचं त्याला बोलणं टोचलं असावं, कारण की हे होत असतं. आपण ज्यावेळेस समालोचन करत असतो त्यावेळेस खेळाडू ऐकत असतात की नेमकं हे काय बोलतायत. स्वीप करना चाहते थे, ये दूसरी मर्तबा हुआ इस ओवर में. स्वीप शॉट उनके ठीक तरह से लग नहीं रहे हैं और ये चौथी डॉट गेंद इस ओवर की. विजय बालाजी की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. एक गेंद ज़रूर थोड़ी कमज़ोर रही, ओवर पिच रही थी, उस पर छक्का जड़ा, लेकिन उसके अलावा बहुत ही बढ़िया गेंदबाजी विजय बालाजी ने की है. 7 गेंदें शेष है, 17 रन चाहिए दापोडे टीम को. आणखीन एक चांगला चेंडू विजय बाळेच्या हातामधून पाहायला मिळाला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चुकी झाली आहे, मोठी विकेट मिळते आणि पाहू शकाल बॅट्समन प्रितेश पाटीलला सुद्धा सोडावं लागते मैदान आणि मोठा धक्का मोठी हानी आहे मी तर म्हणेन वीर तानाजी दापोडे संघासाठी. देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा. क्या कमाल का क्रिकेट हो रहा है. स्ट्रोक बहुत अच्छी तरह से खेला गया था, टाइमिंग अच्छी थी, लेकिन गलत जगह पर खेल बैठे. डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद थे, शायद बल्लेबाज को पता ही नहीं था. उन्होंने टाइम तो अच्छा किया था लेकिन नीचे भी नहीं रख पाए थे और एक अच्छा कैच डीप एक्स्ट्रा कवर के स्थान पर फील्डर द्वारा. 7वें विकेट का पतन हुआ है, 44 रन बने हैं. 6 गेंदों का खेल यहाँ से बाकी है, 17 रन अभी भी चाहिए. 3 विकेटें हाथ में है. शक्य आहे क्रिकेटमध्ये कोणत्याही टार्गेटला तुम्ही कमी किंवा जास्त समजू शकत नाही, परंतु एकंदरीत जर बॅट्समनने फोकस केला. आता मात्र सचिन पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये आले, त्याच्या समवेत निखिल जो मगापासून चांगला खेळ करतोय, त्याला स्ट्राईक मिळाली नाही मागच्या ओव्हरमध्ये आणि त्यामुळेच की काय एक षटकार आला, परंतु त्या व्यतिरिक्त एकही धाव त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. असं वाटलं होतं की 2 षटकार त्या ओव्हरमधून आले तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा राहतील, परंतु आता 17 धावा करायच्यात. एनी हाव 17 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती सूरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. सूरज शेळके एक चांगला गोलंदाज आहे. शेवटच्या 6 बॉलची जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि ही जबाबदारी त्याला कटाक्षाने पार पाडावी लागणार आहे. त्याला नेटाने ती कामगिरी करावी लागणार आहे, धावा रोखाव्या लागतील. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा मागे ठेवला होता टप्पा, स्वीपर कव्हरला, फिल्डरच्या आवाक्यापासून दूर, चेंडू सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. थैंक यू डीजे. बहुत अच्छी शुरुआत बल्लेबाज निखिल के लिए इस आखिरी ओवर की. जगह मिली थोड़ी सी और थोड़ा समय भी मिला, वेट करते हुए खिला और चौका हासिल किया है पहली गेंद पर. इस बार स्वीप किया है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, 2 रन लेना चाहते हैं लेकिन यहाँ पर हेजिटेशन और जाना होगा पेविलियन में निखिल पाटिल को. और मुझे लगता है कि ये सबसे बड़ा विकेट अब ये गिरता हुआ. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन. पहा मैदानामध्ये GTCच्या माध्यमातून काय सुंदर कॅमेरा वर्क चालू आहे. ज्या पद्धतीने खेळाडू आतमध्ये येत आहेत, मैदानाच्या बाहेर जात आहेत, त्या ठिकाणी कुणाल इंदप कैमरामैन की भूमिका में. लेकिन क्या गजब का मैच हो रहा है. अभी भी खेल समाप्त नहीं हुआ है, 4 गेंदें शेष है, 12 रन चाहिए. सिंगल मिला था और दूसरा रन वहाँ पर बहुत मुश्किल था, लेकिन स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे निखिल, चूँकि अच्छे टच में भी थे, लेकिन कॉलिंग का वहाँ पर अभाव नजर आया. स्ट्राइक सचिन के पास. शॉट ऑफ लेंथ पंच करना चाहते थे, मोटा सिरा लगा, रन आउट का अवसर, लेकिन इस बार उस मौके को बुना नहीं पाए हैं विकेट कीपर.
1 रन पूरा और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए वीर तानाजी दापोडे टीम के 61 रनों का टारगेट। अब समीकरण 3 गेंदे शेष है, 11 रनों की ज़रूरत। या क्षणाला जर आपण पाहिलं अजय सर, तर प्रत्येक दापोडे गावातील खेळाडू आणि गावातील सगळे प्रेक्षक जे यूट्यूबद्वारे किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी मॅच पाहतात, त्यांची एकच इच्छा होती की निखिलने शेवटपर्यंत थांबायला पाहिजे होतं आणि धावसंख्या मात्र त्यांनी पूर्ण केली असती. ध्रुवा यावेळेस मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहे, त्याकडून आता अपेक्षा वाढल्या टीमला. ज्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, अलॉंग विथ द कार्पेट खेळला, मिड विकेटला फिल्डर आहे, रन कंप्लीट केली जाईल 1 आणि इथे मात्र 1 वरती संतुष्ट व्हावं लागेल. एकेरी दुहेरींनी तुम्हाला विजयापर्यंत पोहोचता येणार नाही. आता राहिलेले 2 बॉल आणि 10 धावा. अजय सर काय वाटतं, मॅच कोणत्या दिशेने जाईल, कोणता संघ ही मॅच घेऊन जाईल, या परिस्थितीच्या नुसार तुम्ही काय अंदाज लावाल? देखिए कुछ भी हो सकता है, सचिन भी बड़े हिट्स लगा सकते हैं। मैच यदि टाई होता है तो सुपर ओवर खेला जाएगा, 2 गेंदें और 10 रन चाहिए। हवा में रही थी गेंद, बॉलर कैच करना चाहते थे, कैच तो नहीं कर पाए, लेकिन पीछे फील्डर मौजूद है और अब ये मुकाबला पूरी तरह से I11 डेरिवली टीम के पक्ष में झुकता हुआ कमाल का खेल पेश किया है। गेंदबाजी क्षेत्ररक्षण बहुत ही उम्दा, बहुत बड़ा टारगेट उन्होंने नहीं रखा था, लेकिन गेंदबाजी और अच्छे फील्डिंग के बलबूते पर अब जीत के दहलीज पर है। 1 गेंद शेष, 9 रन चाहिए। शेवटचा बॉल आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चुकी न झालेली बरी. इथे पहा मोठा फटका. अजय सर तुमच्या भाषेत सांगायचं झालं, देर आहे लेकिन दुरुस्त भी नाही. देर आए लेकिन दुरुस्त कहाँ पर आए, ये तो जानबूझकर ऐसे लगा कि बॉलर ने थोड़ी कमज़ोर गेंद की, उनको लीगल बॉल करनी थी, वो किया उन्होंने अपना काम बखूबी से निभाया। सूरज शेलके ने अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी की और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ I11 डेरिवली टीम ने ये मैच जीत लिया है और वीर तानाजी दापोडे टीम का सफ़र इस केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में समाप्त होता हुआ। पुढच्या मॅचमध्ये आपण भेटणार आहोत DS टेंभिवली आणि पवनपुत्र वडपे. 2 टीमला आपण पुढच्या मॅच मध्ये खेळता पाहणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगू बोलायला विजय बालाजी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी काय बोलतोय, चांगला गेम झालाय, आपल्या पद्धतीने प्लेयर चांगली फिल्डिंग झाली, चांगली झाली. शाबास गणपती बाप्पा हर महादेव.